तर हाय हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता बघू शकता तुम्ही 9:30 10:30 झालेले आहे आणि आज चतुर्थी आहे. तर आहे ना तब्येत काय म्हणजे जराशी बरी नाही बरं का, कारण वातावरण खूप 2-3 दिवसापासून ढगाळ आहे आणि आता पसारा पण भरपूर पडलेला आहे. तर आज उपवास आहे आणि उपवासाचं आता सकाळी सकाळी जे आहे ते मुलींचा टिफिन वगैरे करून दिलेला आहे. तर आज आपल्या आरुणी उपवास पकडलेला आहे. तिला नाही बोलत होते, पण तिला खूप हौस आहे. तर बघू तिनं आता उपवास पकडल्यानंतर आता संध्याकाळपर्यंत ती उपवास तिचा टिकतो की नाही ते काही माहीत नाही. आता शाळेतून आल्यावर कळेलच. तर चला आता आहे ना मला संध्याकाळची तयारी ना आत्ताच आपल्याला जी आहे ते करावी लागेल. तर आता इथं डाळ टाकून देते. तर खूप सारा पसारा पडलेला आहे, तो बघू शकतो तुम्ही. आता एवढा मला आवरायचा आहे. तर एवढा पसारा आता मुली निघून गेल्यानंतर आहे ना, आता म्हणजे आवरलं असतं तर 10-15 मिनटात आवरलंच असतं. जरासं जे आहे ते तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे आहे ना काय करू शकले नाही. तर बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस जर आला तरी मग आपल्याला शेतामध्ये मक्का टाकायला पण जायचं आहे. तर बघू आता पाऊस येतो की नाही. आला तर शनिवार रविवार जे आहे ते शेतातील कामं जे आहे ते चालू होतील. एक तर म्हणजे पेरता आलं तर पेरून द्यायचं किंवा हाताने लागवड करायची आहे. तर आता कसं असतं ना, मक्काचं पीक एकदाच जे मका आहे ती टाकली जाते. तर ट्रॅक्टरनी ना कुठंतरी म्हणजे कमी जास्त होतं. तर आता जास्त कमी क्षेत्र असलं ना तर काही हरकत नाही बरं का यांनी टाकायला, तर ट्रॅक्टरनी. पण थोडी जर असेल ना तर हातानेच टाकले तर व्यवस्थित असे जे पडता अंतर व्यवस्थित असतं. तर बघू आता आपण तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्हाला माझे असे म्हणजे विदाऊट व्हॉइस ओव्हर करे ब्लॉग आवडतात का ते कमेंट करून सांगा. तर आता डाळ धुवून झालेली आहे. तर आता मी कुकर लावून देते आणि बाहेरचं तुम्हाला पावसाचं वातावरण दाखवते. वगैरे धुवून झालेले आहे, फक्त आता वाळवट टाकायचे आहे. शब्द पावसात काही जाण नाही आहे येण्याची. वातावरण तर खूप ढगाळ झालेलं आहे, पण पाऊस काय येत नाही आहे. ती तरी म्हणजे श्रावण पाळ्यांसारखा एक एक दोन दोन थेंब येतोय नॉर्मल असा. पुरणपोळी जो आहे ना तो आपला फेवरेट जो आहे तो पदार्थ आहे बरं का. आपल्या घरात सर्वांना जो पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना तो सर्वांनाच आवडतो. तर बघा आता मी ना कुकर जे आहे ते लावून देते. तोपर्यंत भांडे वगैरे जे आहे घासून घेतो. कुकर जो आहे तो लावून झालेला आहे आपला. तर कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळे ना तो असा काहीतरी जुगाड मी करते. तर आता माझा ट्रायबोर्ड पण सापडत नाही आहे. नाही तर ट्रायबोर्ड जर लावला तर व्हिडिओ छान येतात. तर चला आता आहे ना सर्व कामं आवरून घेते. दिवसभराचं छोटं छोटं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर चला आता सर्व पसारा जो आहे तो करून घेते, कारण मी जर बोलत बसतो ना तर सर्वच कामं जे आहे ना ते राहून जातात आणि मग खूप वेळ होतो. तर म्हटलं चला आता आहे ना थोडंसं आज वाटलं की तुमच्याशी आज माझं डेली जे म्हणजे रुटीन आहे ते नॉर्मल असं शेअर करावं. तर आता बघू कितपत शेअर करणं होतं. तर कधी कधी नाही इच्छा असते, कधी कधी लक्षात पण राहत नाही की मला काय शेअर करायचं आहे ते. तर बघू आता एवढं शेअर करणं होईल मला. म्हणजे मी डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करते, पण माझ्याकडनं तो काही शक्य होत नाही आणि पसारा इग्नोर करा. तर बघा आता मस्त किचन वगैरे क्लीन केलेलं आहे छान असं. तर बघा सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे. आता तुम्ही आधी बघितलं होतं किती पसारा होता. तर चला आता आहे ना थोडासा जो आहे आराम करते. बाकी फरची वगैरे पण पुसून घेतलेली आहे छान अशी. तर आता आहे ना थोडा वेळ आराम करते आणि मग जे आहे ते नेक्स्ट बाकी सर्व जे कामं आहे ते आटोपलेलं आहे घरातील. आता तुम्हाला तर माहीतच असेल घरात भरपूर असे कामं असतात. बाथरूम वगैरे साफ करायचं हे ते दिवसभराची कामं काही संपत नाही. तर आता सर्व क्लीन करून झालेलं आहे. तर चला बाकी आता थोडंसं वेळ ना आराम करते आणि मग पुढचं रुटीन तुम्हाला जे आहे ते शेअर करते. पाऊस काय म्हणावा असा येत नाही बरं का. बरं असं म्हणजे रिमझिम रिमझिमच येतोय आणि ह्या पावसाने तर काय पेरणे जे आहे ते होणारच नाही आहे. तर चला आता आहे ना थोडासा आराम केल्यानंतर मग तुमच्याशी जो नंतरचं रुटीन आहे ते शेअर करते. चला तर बघा आता आरू शाळेतून आली आहे आणि मस्त असा अभ्यास करते आहे. आरू आज उपवास पकडला आहे आरूनी. तर बघा तोंड कसं छोटं छोटं झालं आहे. आणि आता आहे ना मी जी रशी भात आहे ते केलेला आहे. अजून डबे टिफिन वगैरे म्हणजे जे आहे ते घासायचे आहे. तर गारवा खूप आहे बरं का आज. इथं बघा मस्त अशी ना रशी जी आहे ती केलेली आहे. इकडं कुकरमध्ये भात पण जो आहे तो झालेला आहे. आणि आता ते थंड म्हणजे ना पाण्यात ठेवलेले आहे रस करण्यासाठी. तर आता ना भांडे वगैरे चहाचे ते सर्व घासून घेते आणि मग रस करते. अभ्यास तर तिला काय अभ्यासाचं सांगावं लागत नाही, तिची ती बरोबर करते.
दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोड वक्र तृंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मंत्रे देवा विद्यात्मना वा प्रकृती स्वभाव करुण यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं दादा कसं वाटलं आज दिवसभर उपवास पकडून? ते समोर धर दादा ताट इथं ताट समोर घे इथं ताट समोर घे असं हां कसं वाटलं आज दिवसभर? उपवास पकडून कसं वाटलं गणपती बाप्पाचं? चांगलं वाटलं. स्वयंपाकच झाला. तर बघा स्वयंपाक झाला होता आणि आरूला जेवायला दिलं. आरूचं जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही केलं आणि मग निवांत असं झाल्यानंतर थोडंसं जे आहे ना मी कॉमेडी व्हिडिओ आहोनी आणि मी केला होता. तर आता करायला म्हणजे दाखवायला गेलं तर भरपूरच व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होता आणि तुम्हाला पण बघायला आहे ना मग जे आहे ना कंटाळा येतो. तर त्यामुळे मी थोडाच व्हिडिओ घेतलेला आहे. नाही तर तुम्हाला पुरणपोळ्या सर्व करता करता जर दाखवलं असतं तर खूपच मोठा व्हिडिओ झाला असता. आणि तुम्हाला माझे असे डेली ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला आजचा दिवसभराचा गणेश चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. खूप लेटच झाला आणि मक्का लागवड होऊन गेलेली आहे. तोही व्हिडिओ मी आत्ताशी ॲड केलेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.